ठीक आहे. त्याच्या मग सर्टिफिकेट तुम्हाला आता ऑटोकॅड मेकॅनिक सर्टिफिकेट भेटलं तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्ही इथे ऑटोकॅड मेकॅनिकल कोर्स लावला होता, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की बा तुम्ही जेव्हा आमच्या कॅडम कोडिंगमध्ये ऑटोकॅडचा कोर्स लावला तर तुम्हाला हे इन्स्टिट्यूट तुम्ही शोधला कसं होतं सगळ्यात अगोदर? आम्हाला हे दुसरे ठीक आहे, ठेवून द्या. हां, आम्हाला हे दुसऱ्या ॲपद्वारे म्हणजे बाहेरून कुठून माहीत पडलं होतं. अच्छा, बाहेरून माहीत पडलं होतं, मित्रांनी वगैरे सांगितलं होतं, तर म्हणून इकडे. अच्छा, तर मग आता तुम्हाला तुमचा कोर्स स्टार्ट झाला आपण. हो. तर आपल्या तर ऑटोकॅड मेकॅनिकलमध्ये 3 लेवल होत्या, एसेन्शियल होती, प्रोफेशनल होती आणि एक्सपर्ट होती. तर तिन्ही लेवलमध्ये भरपूर ड्रॉइंग्स आहे, तुम्ही पाहिल्यास ना. प्रत्येक ड्रॉइंग वेगवेगळे आहे. तर जेव्हा तुम्ही प्रत्येक ड्रॉइंग वेगवेगळ्या बनवल्या, तुम्ही प्रत्येक ड्रॉइंग बनवली, तर प्रत्येक ड्रॉइंगमध्ये आपण शीटमेटचे ड्रॉइंग्स आहे, वेलमेटच्या ड्रॉइंग्स आहे, असेंब्लीचे ड्रॉइंग्स आहे. तर ह्या सगळ्या ड्रॉइंग तुम्ही बनवलं तर तुम्हाला असं वाटतं ना का हा जो सिलेबस आहे, हा जो आपण ड्रॉइंग ॲड केलेला आहे, हा पूर्ण कामी येणार तुम्हाला कधी ना कधी. त्याने ऑटोकॅडमध्ये मोस्ट ऑफ दी पूर्ण इंडस्ट्रियल ड्रॉइंग कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही सगळं बनवलं. तर तुमचं सांगायचं बात एक बनवताना तुम्हाला कसे प्रॉब्लेम येत होते आणि ते सॉल्व्ह होत होते. आणि दुसरं आपलं सिस्टम सांगायचं, आपण जे कॅडम कोडिंगचा जो ॲप बनवला त्याच्या थ्रू तुमचं इझी होत आहे की नाही होत आहे शिकणं, आहे की नाही? चांगलं वाटलं गुरु, ॲप वगैरे चांगलं, सिस्टीम वगैरे चांगली वाटली. डिफिकल्टी सॉल्व्ह झाल्या सरांकडून. डिफिकल्टी सॉल्व्ह करता मी तर होतोच. घरी असताना तुम्हाला ते ॲप तर होताच, ॲप तर होता, ॲपमध्ये आपले सेशन तर होतेच. घरून पण लॅपटॉपवर आम्ही करायचे. ठीक आहे ना, ठीक आहे ना. तर बाकी कसं वाटलं आपलं आमचं इन्स्टिट्यूट? तुम्हाला बेनिफिट वाटलं. तुम्ही सॉल्व करणार आहे म्हणते, सॉल्व कर 1 तारखेपासून पेपर चालेल ना. पेपर झाला या तुम्ही करा, प्रॉब्लेम नाही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. ठीक आहे.